आरक्षणासाठी समाजाचे धुरी किंबहुना समाजासाठी ज्यांना कनवळ आहे त्यांनी लोकशाहीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटनेने आंदोलन करण्याचा अधिकार दिला हे दीपक भाऊ बोराडे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला। मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवाच्या वतीने तथा माझ्याही वतीने सन्माननीय दीपक भाऊ बोराडेच्या अमर उपोषणाला पाठिंबा देतो। एवढंच नाही तर खासदार या नात्यानेही पाठिंबा देतो आणि जे आरक्षण ही मागणी काल परवा लोक आरक्षण मागायला लागले किंवा वर्ष 2 वर्षापूर्वी चळवळ आरक्षणाची सुरू झाली अशातला भाग नाही। अनेक वर्षापासून धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एनपीतून एसटीमध्ये टाका। खरं तर रास्त मागणी आणि अपेक्षा दीपक भाऊ बोराडेंनी आणि सर्व समाज बांधवांनी गेल्या अनेक वर्षापासून ती मागणी आणि साधी गोष्ट होती, देशभरात धनगर समाज एसटीमध्ये आहे का तर आहे। हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये आपण तिकडे धनगर म्हणतो, आपण त्याला धनगर म्हणतो। द आणि र हा उच्चारातला फरक आहे, परंतु केंद्रातलं सरकार त्याला मान्य करत नाही, राज्यातलं सरकार त्याला मान्य करत नाही। ही दुर्दैवाची बाब आहे। तिकडे धनगराला आरक्षण आहे आणि इकडे नाही। म्हणून मी खऱ्या अर्थाने राज्यातले मुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्री या दोघांनाही विनंती करेन की आता समाजाचा अंत न पाहता तुम्ही दिलेला शब्द फक्त पाळा। 2014 जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आरक्षण देऊ शकलं नाही हे मान्य करावं लागेल आणि म्हणून आपल्याला सत्ता आली, तुम्ही आम्हाला सत्ता आमच्या हातात आणून द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण मान्य करू आणि तुम्हाला आरक्षण देऊ असं बोलल्यानंतर 2014 ते 19 राज्यामध्ये सरकार असताना 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणायचे मी दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेचे आदिवासी मंत्री म्हणायचे, विष्णू सावरा नावाचे आदिवासी मंत्री होते, ते म्हणायचे अजिबात दिलं जाणार नाही। जो माणूस संवैधानिक अधिकारावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एखादं स्टेटमेंट करतो ते किती योग्य आहे? तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हा धंदा गेल्या अनेक वर्षापासून 2014 ते आता 25 पर्यंत या राज्यामध्ये सुरू आहे। म्हणून त्याच्यावर मी भाषण करणार नाही, मी इतकंच म्हणेन आता समाजाचा अंत न पाहता जे दीपक भाऊ बोराडेने आमरण उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे त्यांची वाट न पाहता शासकीय यंत्रणेने मी आता तिथून गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की मी पत्र देतो, या पत्राच्या आधारावर आपण माननीय मुख्यमंत्र्याला संदेश पाठवा आणि आपले दूत ताबडतोबीनं दीपक भाऊ बोराडेंचं उपोषण सोडायला या आणि नुसतं उपोषण सोडू नका तर एनपीतून एसटीत टाकलंय असा आदेश घेऊन या मताचा मी आहे। शेवटी ही समाज भावना आहे आणि समाजातल्या गोरगरीब मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळते, नोकरीमध्ये आरक्षण मिळते, त्या निमित्ताने जो समाज आहे खऱ्या अर्थाने
मेंढ्याचं पालन पोषण करणार आहे, गुरंढोरं चारणार आहे, वाडी वस्तीवर राहणार आहे, या समाजाला ते आरक्षण देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपली भूमिका इथं विषद करायला आलो. आमचे सहकारी आता बोलताना म्हटले, बाळासाहेब तुमची तर भूमिका सांगा, परंतु आपल्या पक्षाची भूमिका सांगा. माझ्या पक्षाची भूमिका हीच असेल, परंतु तरीसुद्धा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ हे आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले आहे, यांनासुद्धा मी हा विषय कानावर टाकणार आहे, त्यांनाही भूमिका घ्यायला सांगणार आहे. मला दीपक भाऊ बोर्डेनं एका गोष्टीत त्यांनी मला आकलन करून त्याला सुट्ट करून सांगितलं की आम्ही एनटी 3.5% आहोत, नाही द्यायचं ना तुम्हाला एस टीतून आरक्षण, तर त्या एस टीच्या आरक्षणाच्या मर्यादेच्या बाहेर आम्ही 3.5% आहोतही एन टीमध्ये आहोत. हे 3.5% वर एस टी टाका आणि त्या 3.5%ला वेगळा ग्रुप मोजा, ब करा, आमचं आरक्षण आम्हाला राहू द्या, त्यांचं त्यांना द्या. किती साधा सोपा प्रश्न आहे, तो सोडू शकतात ते, परंतु द्यायची नीतिमत्ता असावी लागते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना, आपण सगळेजण जिथं कुठं आपल्याला प्रयत्न करायचे तिथं मी आपल्या सोबत आहे. मग ते शासन दरबारी असू दे, जिल्हाधिकारी कार्यालयात असू दे, विभागीय आयुक्ताचं कार्यालय संभाजीनगरला असू दे, आपण तिथे जाऊन सुद्धा मोठ्या शर्तीने प्रयत्न करायचं काम पडलं तर निश्चितपणाने करेल. मी दीपक भाऊ बोर्डेंना विनंती करेन, आपण तब्येतीची काळजी घ्या, डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे काय आहे काय नाही ते बघा. समाजाला आपली गरज आहे, म्हणून तब्येतीची पण काळजी घेण्याची तितकीच जबाबदारी आपल्या सगळ्यांची पण आहे. म्हणून इथे येताना गर्दी करणं, एखादा इन्फेक्शन झालेला पेशंट इथे येणं, त्या हिशोबाने ती काळजीसुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावी, ही नम्रतेची विनंती सर्व समाज बांधवांना करतो. आज इथं आमच्या समेत बबलूबाई आहे, राजाभाऊ देशमुख आहे, कल्याणराव दळे आहे, आपले जयप्रकाश दादा आहे, सगळीच टीम आपली महाविकास आघाडीच्या संदर्भातली. मी मुद्दाम त्यांना सगळ्या फोन केले की आपल्याला जायचं आहे. आणि मला याची कल्पना आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, याची मला जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांना एक शब्द निश्चितपणाने पुन्हा देतो, आपल्या या समाज बांधवाच्या, या समाजाच्या मागण्यासाठी मी आपला खासदार या नात्याने 100% आपल्या पाठीशी आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. वीडियो देखने के लिए धन्यवाद. ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें. साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें. इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें. धन्यवाद.